नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण। पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद, कारण तुम्ही जे चॅनलला माझ्या सबस्क्राइब करत आहात, व्हिडिओजला लाईक करत आहात, तर त्यासाठी असाच सपोर्ट कायम ठेवा। त्यासाठी पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद। चला तर आता पुन्हा एकदा दुसऱ्या घटनेवर, आपण सत्य घटनेवर वळू। या सत्य घटनेचं नाव आहे, या मुलीचं नाव आहे जाई। आणि ही बिचारी 16-17 वर्षाची मुलगी, त्यावेळी 16-17 जेव्हा तिने हा प्रकार करून घेतला त्यावेळी तिचं वय 16-17 वर्षाचं होतं। टोटल घरामध्ये लोक, तिचे वडील, तिची आई, भाऊ आणि ती, आणि ही जी घटना आहे ती गोवंडीचीच आहे। तर त्या घटनेमध्ये हे जे 4 जण, याच्यामध्ये आई जी तिची होती तर ती बिचारी आजारी असायची, आणि त्या आजारपणामध्ये तिची मेमरी सुद्धा थोडी कमजोर होत होती। तिला काही समजायचं नाही, मध्येच समजायचं नाही। तर अशा कंडिशनमध्ये ती बिचारी अंथरुणात पडलेली असायची, आणि तिचे जे वडील होते ते वडील त्या मुलीबरोबर घाणेरडा प्रकार करायचे, आणि हे तिच्या आईने सुद्धा पाहिलेलं होतं। पण ती बिचारी काय करणार, ती बिचारी अंथरुणात पडलेली आहे, म्हणजे ती स्वतःच्या शुद्धीमध्ये पण नसायची, त्याच्यामुळे तिला काहीच कळत नव्हतं, आणि तिने हे सगळं पाहिलेलं पण होतं की माझा नवरा मुलीवर जबरदस्ती करतोय वगैरे म्हणून, पण ती तेव्हा काहीच करू शकत नव्हती। आणि ती बिचारी मुलगी, ती सुद्धा तेव्हा तिला काही कळत नव्हतं, आणि त्यामध्ये ती सुद्धा बिचारी घाबरून काही बोलत नव्हती। कारण का तर तिला त्यावेळी मारण वगैरे पण पडायचा, जबरदस्तीमध्ये तर जबरदस्तीच तिच्यावर केली जात होती, असा तिचा तो बाप होता। आणि अशा ह्याच्यामध्ये ती बिचारी तोंड गप्प करून ते सगळं सहन करत होती। पण हे सहन करत 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 कितपर्यंत करणार ती सहन। मग अशा ह्याच्यामध्ये शेवटी, आणि काही कालांतराने तिची आई सुद्धा एक्सपायर झाली, आणि आई एक्सपायर झाल्यानंतर तिचा भाऊ आणि बाप, मग त्याच्यानंतर तर मग बापाचं काय सांगायचंच म्हणजे सोडा, ते मग काही जबरदस्तीपणाला काही हेच नव्हतं, एवढं तिच्यावर जबरदस्ती ते सगळं करत होतं। आणि त्या जबरदस्तीला ती मुलगी एवढी कंटाळली की तिने एक दिवशी स्वतःला जाळून घेतलं। ही घटना तिथे सगळ्यांना माहिती आहे। बिचारी तिने जाळून घेतलं, आणि त्यामध्ये ती वाचली नाही। आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये बिचारा तो भाऊ, त्याला समजलं की माझ्या बापामुळे, माझ्या बहिणीने हे असं सगळं करून घेतलंय, अगदी लज्जास्पद गोष्ट आहे, त्याच्यामुळे तो घर सोडून कुठे निघून गेला। आणि नंतर काही दिवसानंतर ती तिथे दिसायला लागली। गेल्यानंतर ती तिच्या दरवाजाच्या इथे बसलेली सगळ्यांना दिसायला लागली, तिचे केस सोडलेले, आणि ती तिथे बसलेली दिसायला लागली। आणि ती जी मागून जाणाऱ्याची जी वाट होती, त्यांच्या दरवाजाच्या इथे घरं आणि इथे घरं, अशा घरांच्या मध्ये जाणारी जी वाट होती, तिथून लोकांची जाण्याची वाट होती। मग त्यावेळी तिथून जाताना लोकांना, जेव्हा ती तिथे त्यांच्या दरवाजाकडे बसलेली दिसायची, लोक घाबरायचे, पण ती तिथे त्यांना काही करायची नाही। तिने कोणालाच त्याच्यानंतर काही, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये तिने कोणाला काही इजा पोहोचवली नाही, कोणाला काहीच केलं नाही। ती बिचारी तिच्या घराच्या जवळ बसलेली फक्त ती लोकांना दिसायची। पण शेवटी लोकांना काय आहे की भूत म्हणूनच कोणतरी असा विचार करणार की अरे तिचं भूत बसलंय वगैरे म्हणून असं, आणि ते घाबरून घरी यायचे। घरी आल्यानंतर त्यांना ताप यायचा, ताप आल्यानंतर मग ते सांगायचे की आम्ही जाताना असं असं पाहिलं वगैरे म्हणून। मग असा प्रकार कंटिन्यू तिथे अजूनही कोणीही तिथून जाताना वगैरे रात्रीचं 1-2, 2:30च्या नंतर तिथून कोणीही जाताना घाबरतं। इव्हन आम्हीही तिथे लहानपण काढलेलं आहे,
पण आम्हाला सुद्धा कधीच आईने तिथून मागून जायचं नाही, रात्रीचं 12च्या नंतर तिथून कधी जायचं नाही म्हणून आम्ही सुद्धा तिथून जाणं टाळलं. आम्हाला कधी आई पाठवायचीच नाही, तिथून नाही जायचं. त्यावेळी डायरेक्ट लॉंग कट घ्या आणि कुठे तुम्हाला तिथे कुठे दुकानात जायचे तिथे जा, पण ह्या शॉर्टकटने नाही जायचं. आणि आमच्या बरोबर मग रात्रीचं आई वगैरे यायची किंवा भावंड यायची, पण आम्हाला त्या वेने कधी जायला आम्हाला दिलं नाही, तिकडून कधीच नाही दिलं. पण मग लहान मुलं जर ती लहान मुलांचा आणि तिथून रात्रीचा लहान मुलांचा आवाज वगैरे पण असा यायचा. मग आता ह्या सिच्युएशन मध्ये पण तिने एवढं आईने सांगितलं की तिने कधीच कोणाला, तिकडची लोक सगळ्यांना माहिती आहे की तिने कधीच कोणाला इजा हे केली नाही, कारण ती स्वतःच्या दुःखामध्येच होती. शेवटी तिच्यावर काहीतरी बीतत होतं आणि त्याच्यामुळे ती तिच्या घरात म्हणतात ना, तिचं एक कुलतं एक ते घर, त्याच्यामध्ये ती बिचारी तिथे बसलेली ती दिसते. पण मग तिथून जर कोणाला अननोन माणसं असतील, त्यांना माहीत नसेल हे सगळं, आणि तिथून त्यावेळी जर ती लोक गेली वगैरे आणि तिथे जर त्या लोकांना जर तिथे काही दिसलं आणि मग लहान मूल किंवा कोण असेल बरोबर, मग त्यावेळी मग त्यांना ते सांगायचे वगैरे की तिकडे असं हिरव्या पानावर वगैरे गूळ ठेवायचं, खोबरं ठेवायचं, आणि लहान मुलांना जर रडत असतील, त्यांना जर हे लागलं असेल, थांबत नसतील रडायची, तर त्याला काजळ लावायचं त्या पानाला किंवा काहीतरी स्टोचं काळं वगैरे असतं ते लावा आणि ते तिथे नेऊन ठेवा. म्हणजे तिला तिचं ते खाणं मिळालं असं समजूत ही अशी की मग मूल रडायचं थांबेल वगैरे. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समजुती असतात. पण त्याच्यामध्ये तिने जे काही भोगलं वगैरे हे सगळ्या लोकांना माहिती आहे की तिला त्रास झाला त्याचा. त्यामुळे कदाचित असं म्हणतात की ज्याचा आत्मा राहिलेला असतो तो दिसतो. कोणी ऍक्सिडेंटमध्ये मेलेलं असतं, कोणी रोड ऍक्सिडेंटमध्ये मेलतात, कोण फाशी घेऊन मरतात. असं म्हणतात की त्यांचा आत्मा राहतो, कारण तो अतृप्त आत्मा असतो, त्यांच्या काही इच्छा ह्या राहिलेल्या असतात. त्यांनी जे मरण पत्करलेलं आहे ते मरण स्वखुशीने नॅचरली त्यांना हे मरण आलेलं नाहीये, हे जबरदस्ती त्यांनी केलेलं असतं. का तर इथे जाऊ शकत नाही, तिथे जाऊ शकत नाही, काय करायचं ह्या सिच्युएशन मध्ये त्यांनी हे पत्करलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांनी हे मनापासून स्वीकारलेलं नसतं, जबरदस्तीने स्वीकारलेलं असतं आणि त्यांना जगायचं असतं, पण समोरची माणसं जग त्यांना जगू देत नाही. मग अशा सिच्युएशन मध्ये त्यांनी हे काम केले, हे कृत्य केलेलं असतं, स्वतःच्याच हाताने हे मरण घेतलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांचा आत्मा अतृप्त राहिलेला असल्यामुळे ह्या अतृप्त आत्म्यामध्ये ती लोक दिसतही असतील त्यांच्या ह्याच्यामध्ये, कारण त्या घरामध्ये त्या जागेमध्ये ती लोक राहिलेली असतात. अशामध्ये त्यांचं दिसणं, हे आत्मा राहणं हे साहजिक पण आहे. पण अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला विचार केला पाहिजे की हे भूत म्हणून आपण जो विचार करतो तो आहे नाहीये. मी पुन्हा अंधश्रद्धेवर बोलत नाहीये की अंधश्रद्धा मी फैलावत नाहीये, आहे नाहीये. आपल्याला खरंच माहिती नाहीये, ज्यांच्यावर बीततं ते त्याच्यावर बोलतात आणि एक्सपिरियन्स केलेले आहे, त्याच्यामुळे मी याच्यावर बोलते. आणि काही मी याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, काही लोक याच्यावर कमेंट्स वगैरे पण असं काही जे करतात की ही फेक गोष्ट वाटते. नाही, सॉरी, कमेंट्समध्ये प्लीज अशी कमेंट्स करूच नका, कारण माझं चॅनल मी फक्त याच ह्याच्यावर आधारित ओपन केलेलं आहे की ह्या सत्य घटनाच मला याच्यामध्ये दाखवायच्या आहेत. त्याच्यामुळे कोणी फेक आहे, बकवास वाटतंय, हे ते वगैरे हे सगळं कमेंट्स वगैरे टाकू नका, कारण ही रियालिटी घडलेल्याच टाकलेल्या आहेत. आणि हे जेव्हा कमेंट्समध्ये असं कधी वाचलं ना की ही गोष्ट बकवास वाटते म्हणून, तर कृपया करून अशा कमेंट्स करू नका. कारण काही जे व्हिडिओजमध्ये ती लोक जे फेक दाखवतात, मी पुन्हा एकदा सांगते, जे मिरची मसाला लावतात, भूताचं असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे, असं करून जे दाखवतात, मी माझ्या ह्याच्यामध्ये असं काहीच हॉरर, काही लोक असं म्हणतात हॉरर तर काही वाटत नाही. हो, ही घडलेली घटना आहे ना, याच्यामध्ये काय हॉरर दाखवायचं आणि काय म्हणजे मी फेक तर काही दाखवू शकत नाही याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये काय भूत आला, काय पकडलं, हे मला काय मसाला लावायची गरज आहे.
मला मसाला लावून सांगण्याची गरज नाहीये. माझ्या बरोबर किंवा माझ्या कलिग्स बरोबर किंवा अजून कोणाबरोबर ज्या घडलेल्या घटना आहेत त्या जशाच्या तशा मी तुमच्या इथे मी प्रेझेंट करते. त्याच्यामुळे त्या हॉरर वाटतील नाही वाटतील, पण या एका नसलेल्या जगामध्ये नसलेल्या व्यक्तींच्या या घटना, तिचे वडील सुद्धा तिला घाबरून जो काही प्रकार घडत होते, लोक सांगत होती की ती दिसते वगैरे, हा सगळ्या प्रकारामध्ये त्यांना सुद्धा दिसत होती तिच्याबरोबर ते असं कृत्य केलेलं, त्याच्यामुळे तिला ते सुद्धा त्यांनी घाबरून ते एक्सपायर झाले. त्यानंतर मग त्या एरियातल्या सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत, कारण कोणाच्या ती मैत्रीण होती, त्यामुळे त्यांना त्या घटना झालेल्या आहेत त्या माहिती आहेत आणि ती दिसायची वगैरे हे सगळं सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी हे पाहिलेलं आहे. त्या आम्हाला हा अनुभव फक्त त्यांच्या तोंडून हा ऐकायला मिळालेला आहे आणि तो तुमच्या समोर मी प्रेझेंट केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला जर ही घटना जर आवडलेली असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. अशाच सत्य घटना जर तुम्हाला सुद्धा जर सांगायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मेल ID आहे, तर त्याच्यावर तुम्ही मला नक्कीच पाठवा, आपण ते चॅनलवर दाखवू. तर आतासाठी बाय बाय.